नाना, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज सकाळपासून खूप गर्दी आहे. तुम्ही ट्रस्टचे अध्यक्ष आहात, तर याबद्दल काय सांगू शकता? आपल्या मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. आज या ठिकाणी आपलं पिंपरी पेंढार गाव तसं पाहिलं तर नगर कल्याण हायवेवरती एक अतिशय सुसंस्कृत असं हे पिंपरी पेंढार गाव आहे. आणि ह्या गावामध्ये खरं तर आपल्या शंभू महादेवाचं मंदिर, गेली 150 वर्षाची परंपरा असलेलं हे मंदिर पुरातन कालामध्ये या ठिकाणी वास्तव्याला असलेले आपले सीताराम महाराज आणि त्यांच्याच 5 वर्षाने पावन झालेलं मंदिर. आणि त्यावेळेला खरं तर या मंदिराची उभारणी झाली. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत खरं तर सगळे भाविक या ठिकाणी येत असतात. आणि आपलं श्रावणी सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी या ठिकाणी देवदर्शन घेत असतात, अभिषेक करीत असतात. परंतु मधल्या काळामध्ये थोडं नाही म्हटलं तरी या मंदिराकडं गावाचं किंवा भक्तांचं दुर्लक्ष झालं. आणि मंदिरावरती झाडं झुडपं, मातीचे ढिगारे अशा पद्धतीची एक मोडकळीला आलेलं हे मंदिर गेली कित्येक वर्ष इथं येण्याची सुद्धा भाविकांना भीती वाटायची. परंतु नंतरच्या काळामध्ये 2018 साली आपल्या गावाने एक मंदिरांसाठी किंवा मंदिराच्या प्रॉपर्ट्या जपण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केली. आणि या ट्रस्ट स्थापन करत असताना त्याच्यामध्ये अनेक अशी मंदिरं, सर्वच मंदिरं जवळजवळ ट्रस्टच्या अंडरमध्ये चालवण्याचा चंग खरं तर गावाने बांधला. आणि आज ट्रस्टी म्हणजे जवळजवळ सगळीच मंदिरं आज ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रत्येक मंदिराच्या यात्रा असतील, उत्सव असतील किंवा इतर धार्मिक कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम या ठिकाणी भरवले जातात. त्याचप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करत आहोत. चांगल्या पद्धतीचं असं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे. या मंदिराचा परिसर चांगला सुशोभीकरण केलेला आहे. आणि गेल्या वर्षापासून आपण या ठिकाणी प्रत्येक सोमवारी एक चांगल्या पद्धतीचं यात्रा भरवण्याचं काम किंवा भाविकांना दर्शन देण्याचं काम या ठिकाणी आपण करीत आहोत. सकाळी 5 वाजता पहिला काकड आरती असेल,
नंतर अभिषेक असतील, नंतर त्या ठिकाणी आरती होऊन आपण महाप्रसाद देत असतो. आणि हा महाप्रसाद ट्रस्ट न देता प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये असतं की आपण अन्नदानासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या अन्नदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपण प्रत्येक सोमवारी कमीत कमी 150 किलोचा महाप्रसाद खिचडीचा महाप्रसाद करीत असतो. आणि या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपण तो देण्याचा प्रयत्न करीत असतो. केळं असतील, अनेक पद्धतीचे उपवासाचे या ठिकाणी पदार्थ असतील ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि असा सकाळ धरून असलेला कार्यक्रम खरं तर ट्रस्टी प्रत्येक सोमवारी एक ग्रुप तयार करते आणि त्या ग्रुपनं खरं तर त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित रविवारी दुपारच्या नंतर तर सोमवारी संध्याकाळपर्यंत या गोष्टी करायच्या असतात. आता दुपारी या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि आज तर विशेष म्हणजे इथले काही शिवभक्तांनी या ठिकाणी पिपळवंडी सारख्या नदीला जाऊन त्या ठिकाणी जलतीर्थ आपल्या घेतलं आणि कावड यात्रा पायी पायी या ठिकाणी आणलेली आहे. आणि अशा उत्सवामध्ये 15 ते 20 कावड भक्तांनी या ठिकाणी आपलं गंगेचं जल या ठिकाणी आणलं आणि महादेवाच्या पिंडीवरती वाहिलेलं आहे. अशा सगळ्या गावाचं श्रद्धा असलेलं हे मंदिर खरं तर गावातील ज्यांना शक्य आहे ते सगळेच भाविक या ठिकाणी येतात, देवदर्शन घेतात आणि खिचडीचा आस्वाद घेतात. अशा पद्धतीचं असलेलं हे गाव आणि या गावाची असलेली परंपरा खरं तर ट्रस्टीच्या माध्यमातून किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण हे सगळं करत आहोत आणि करीत आलेलो आहे. अशा अनेक मंदिरांच्या सुशोभीकरण त्यामध्ये मळगंगा मंदिराचं असेल, महादेवाचं असेल, मुक्ताबाई मंदिराचं असेल, महादेवाचं असेल, अशा सगळ्याच मंदिरांचं आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पावित्र्य राखण्याचं काम करीत असतो. वर्षातून खरं तर आपल्या हनुमान मंदिरामध्ये एक 17 दिवसाचा या ठिकाणी सप्ताह चालत असतो आणि त्या सप्त्याला सुद्धा अनेक अन्नदाते असतील किंवा आता चालू वर्षी तर नवीन प्रथा निघाली की आपले कीर्तनकार महाराज असतील, या महाराजांचं वैयक्तिक स्वखर्चाने त्यांची बिजागी देण्याचं काम खरं तर आजच्या या वर्षापासून आपण चंग बांधलेला आहे. आणि प्रत्येक जणांनी त्या ठिकाणी होऊन येऊन सांगितलं की या महाराजांचं बिजागी आम्ही देतो. अशा पद्धतीचं खरं तर अनेक दानशूर व्यक्तिमत्व या गावामध्ये पैदा झाली आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून खरं गावाच्या दृष्टीने होते. अनेक गावामध्ये अनेक पद्धतीची कामं असतील, ग्रामपंचायत असेल, अनेक संस्था असतील, पतसंस्था असतील किंवा ट्रस्टी असतील, यांच्या माध्यमातून खरं तर गावाचा विकास कुठल्याही पद्धतीचं हेवेदावे न करता या गावाचा विकास साधण्याचं काम खरं तर आम्ही सगळेजण आपण सर्वजण मंडळी करत आहात. मी खरंच या गावाला किंवा या ज्या देवस्थाने दिलेल्या सद्बुद्धीच्या आधारावरती आपण या सगळ्या गोष्टी करीत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आतापर्यंत सकाळ धरून जे शिवभक्त या ठिकाणी आले, दर्शन घेतलं, या सगळ्यांना मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि या शंभू महाराजांच्या वतीनं किंवा त्यांच्या आशीर्वादानं त्यांना चांगल्या पद्धतीची सद्बुद्धी, चांगल्या पद्धतीचं आरोग्य, अशा पद्धतीची मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजा. I